पिंपरी चिंचवडमधील फुटीनंतर अजितदादा आता ॲक्शन मोडवर आलेत। ड्रॅमेज कंट्रोलसाठी अजितदादांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली असं समजतंय। पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचा प्रयत्न अजितदादांकडून केला जातोय। दरम्यान पिंपरी चिंचवडमधील 20 माजी नगरसेवकांनी अजितदादा यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली। शरद पवार यांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला। कालच हा सगळा पक्षप्रवेश पार पडला 20 माजी नगरसेवकांचा। आणि माजी आमदार विलास लांडे सुद्धा 20 जुलैला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं म्हटलं गेलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता डॅमेज कंट्रोलसाठी दादा ॲक्शन मोडवर आलेत। पिंपरीमध्ये जी फूट पडली आहे त्याच्यासाठी आता जे काही उर्वरित कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला जाणार आहे। सध्या हे दृश्य आपण एकीकडे बघतोय। दादांच्या शिलेदारांनी काल पवारांना साथ दिली। हे सगळे जे माजी नगरसेवक आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्याच्यामुळे आता पिंपरीमध्ये महत्त्वाची बैठक अजितदादांनी बोलावली आहे। डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न अजितदादांकडून केला जाणार आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय नेमके प्रयत्न अजितदादांच्या गटाकडून केले जाऊ शकतात? बैठकीदरम्यान कुठल्या नेमक्या गोष्टी उपस्थित होऊ शकतात? काल शरद पवार यांनी खरं तर अजित पवार यांना मोठा धक्का दिलेला आहे। 33 नगरसेवक जे होते त्यातले 20 नगरसेवक शरद पवार गटात गेले। अजित पवार गटाकडे आता फक्त 13 नगरसेवक आणि माजी पदाधिकारी राहिलेले आहेत। त्यामुळे एवढा मोठा धक्का कार्यकर्त्यांमध्ये निराशा येऊ शकते। त्यासाठी तातडीने अजित पवार यांनी ही सर्किट हाऊसला पिंपरी चिंचवड मधल्या माजी नगरसेवकांची बैठक बोलवलेली आहे। 8:30 वाजल्यापासून सगळे नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित आहेत। स्वतः अजित पवार 8:15च्या दरम्यान सर्किट हाऊसला दाखल झालेले आहेत आणि वरती ही सगळी बैठक जी आहे ती सुरू आहे। या बैठकीत आता नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे, कारण पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठा धक्का जो आहे तो अजित पवारांना भेटलेला आहे। यामागे सगळे आमदार विलास लांडे जे माजी आमदार आहेत ते असल्याचं बोललं जाते। त्यामुळे पिंपरी चिंचवडतली 90% राष्ट्रवादी जी अजित पवार गटाकडे होती ती मात्र आता शरद पवार गटाकडे गेलेली आहे आणि त्या ठिकाणी पक्ष उभारणीसाठी काय करता येईल, नवीन कार्यकारिणी कशी करता येईल यासाठी ही सगळी चर्चा सुरू आहे। आणि अजित पवार या सगळ्या नगरसेवकांना कशा पद्धतीने काम करायचे पुढे हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठीच्या सूचना देत आहेत। आणि ही बैठक त्यासाठीच बोलवण्यात आलेली आहे की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिला पाहिजे। निश्चित। आणि या बैठकीचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।